कसं काय मित्रांनो, तर आज सकाळी आल्यावर आम्ही बनवली ती मॅगी. मग काय मॅगी बनवल्यानंतर मॅगी मस्त खाऊन पिऊन मस्त हे झोपले होते आणि मी करत होतो अभ्यास, म्हणजे IMP आपली. मग IMP वगैरे झाल्यानंतर संध्याकाळीसाठी बनवायचे तर आपल्याला शिंगोळे. मग काय सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर मग काय एकदम खतरनाक दालला तडका मारून शिंगोळे वगैरे टाकून दिले भाई मस्त शिजासाठी. मग भाई मस्त एक नंबरमध्ये शिजणं तयार आणि शिजून झाल्यानंतर आम्ही मस्त खाऊन पिऊन एकदम खतरनाकमध्ये पोस्टिंगची तयारी करून गेलो आम्ही पोस्टिंगवर. आणि आपली ड्युटी होती 23 नंबरमध्ये. मग काय पोहोचलो आपण 23 नंबरमध्ये. 23 नंबरमध्ये ते आज सिस्टर. मग काय इथं भाई वॉर्ड एकदम खचाखच भरला होता. आणि त्या सिस्टरनं आपलं होतं काम आणि आपण करू चालू केलं आपलं काम, म्हणजे असाइनमेंट लिहिणं आणि पॅरासिटामॉल काढणं. मग काय सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मला दिलं डिस्चार्जचं काम. असं डिस्चार्ज वगैरे काढलं आणि डिस्चार्ज वगैरे लिहून मस्त एक नंबरमध्ये अंग एवढं छापून आपण केले डोजेस प्रिपेअर, कारण की आपल्याला डोजेस द्यायचे होते. मग भाई डोजेस दिल्यानंतर भाई इकडे चालू होती BP घेणं चालू, कारण की BP भाई इकडे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खतरनाक होतं. मग काय भाई एक नंबरमध्ये स्टेथोस्कोप घेऊन गेलो आपण लेबर रूम, म्हणजे LR रूममध्ये. मग दिल्यानंतर तर आपण स्टेथोस्कोप निघून आलो डबल आपलं वॉर्डमध्ये. वॉर्डनंतर मग डॉक्टरचा राऊंड होता, डॉक्टर घेऊन गेले SNCमध्ये. मग SNCमध्ये आल्यानंतर डॉक्टर टाकत होते नोट्स पेशंटला घेऊन आणि मी पाहत होतो लेकरं. आणि मग आलो भाई डबल आपण 23 नंबरमध्ये फाईल वगैरे घेऊन. आणि मग काय काकांना आणले सिझरचे पेशंट OTमधून. भाई एवढ्या रात्रीचे पेशंट ते मला विचारच पडला होता. मग काय भाई गेलो लेबर रूममध्ये. संध्याचे डोळे पण असं वाटते भाई किती दिन का भूक आहे, प्याज नींद केली. मग इकडे सिस्टर बी झोपल्या तर ब्रदर बी एकदम खतरनाकमध्ये झोपीच्या मूडमध्ये. मग भाई आपल्या सकाळी उठून केले आपण डोजेस वगैरे तयार केल्यानंतर मग सगळ्यांना डोजेस वगैरे देऊन आपण सगळं निपटून टाकलं. आणि त्याच्यानंतर मग काय भाई एक नंबरमध्ये आपली पोस्टिंगचं म्हणजे ड्युटी झाली ओवर. आणि भाई यांचा वाट पाहत थांबलो, निघालो मग घरच्याकडे. चला मित्रांनो, भेटून नवीन ब्लॉगमध्ये. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.